मुंबईमध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसनं एकला चलो रेचा नारा दिलाय। रमेश चनिथला यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली आहे। मुंबई काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरामध्ये रमेश चनिथला यांनी या संदर्भात माहिती दिली। मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी स्वतंत्र पालिका निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतल्याची माहिती रमेश चनिथला यांनी दिली आहे। पालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी किंवा इतर कोणीही सोबत न जाण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे। मुंबई महानगर पालिका के चुनाव में कांग्रेस पार्टी अकेले लड़ेंगे। 227 सीटों में लड़ेंगे। हमारे जिला कांग्रेस कमेटी, ब्लॉक कांग्रेस कमेटी और पदाधिकारी सारे लोगों की इच्छा यही है कि अकेला लड़ना क्या है, हम अकेले लड़ेंगे। सो लोकल बॉडी इलेक्शन लोकली डिसाइड करेगा। सो लोकली हमारे पदाधिकारी, नेता, कार्यकर्ता सारे लोग अकेले सारे सबने डिमांड किया कि अकेले लड़ना है, तो हमने उसको मान लिया। कोई नाराजगी नहीं। कांग्रेस एक साथ है, कांग्रेस यूनाइटेड है, कांग्रेस में कोई प्रॉब्लम नहीं है। आप देख रहे हैं ना, सारे लोग एक साथ काम कर रहे हैं। ॲज अ काँग्रेस पार्टी म्हणून आमचं साधा सिंपल म्हणणं आहे की देशाचं संविधान आणि या मुंबईकर हे सगळे मुंबईमध्ये आलेली सगळी मंडळी आहेत। त्या मुंबईकरांनी सगळ्यांनी मुंबईच्या विकासामध्ये हातभार दिलेला आहे। त्यामुळे मला असं अपेक्षा आहे की मुंबईला जर आपल्याला सर्वांना पुढे घेऊन जायचं असेल तर सगळ्यांची एकत्र येणं काम करण्याची आवश्यकता आहे। पण जसं तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी तुम्हाला हेच देईन की ज्या पक्षांची मारधाडीची भाषा असते किंवा जे पक्ष इतरांवरती जे हल्ले करतात किंवा छोट्या छोट्या लोकांना त्रास देण्याचं काम करतात आणि एक धमकी देण्याचं काम करतात त्यांच्यावर काँग्रेस पार्टी जाऊ शकत नाही। शिवसेनेने त्याचा निर्णय घ्यावा, त्यांनी काँग्रेसवर यायचं, कुठे जायचं। आता ह्यांच्या नेत्यांनी बिहारचं एकंदर झालेलं राज बघूनही त्यांना वाटत असेल अशा पद्धतीने जावं, तर त्यांना कोणी थांबवू नाही शकत, त्यांचे वरिष्ठ थांबवू शकतात। दरम्यान काँग्रेसने दिलेल्या एकला चलो रेच्या नाऱ्यावरती विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आघाडीच्या संदर्भात स्थानिक पातळीवरती चर्चा करून निर्णय घ्यायचा असं पहिलंच ठरलेलं होतं। स्थानिक कार्यकर्त्यांना न्याय मिळावा अशी आमची भूमिका होती, त्यामुळे एकला चलो रेचा नारा दिला असावा असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। स्थानिक स्तरावर चर्चा करून आघाडीबाबत, युतीबाबत निर्णय घ्यायचा। मुंबईच्या सर्व नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांचा एकत्रित सूर निघाला की आपण इथे स्वतंत्र लढलं पाहिजे आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कदाचित आमच्या प्रभारीनी तो निर्णय घेतला असावा। काँग्रेसचा महापौर व्हावा यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत। आम्ही जिंकण्यासाठीच लढतोय। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिली। महापौर काँग्रेसचाच होईल। काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून आम्हीच जिंकणार असा निर्धार देखील थोरात यांनी केला आहे। ते प्रभारी चनिथलाजींनीच सांगितलेलं आहे, याचा अर्थ अधिकृत पद्धतीने त्यांनी हे बोललेलं आहे आणि म्हणून इथे तर निश्चितपणे एकटं लढण्याचा निर्णय तो आहे आणि योग्य निर्णय त्यांनी घेतलेला आहे। आम्ही जिंकण्याकरताच लढतो आहोत आणि त्यामध्ये महापौर काँग्रेसचा व्हावा याकरता 100% आम्ही प्रयत्न करणार, यशस्वी होणार। मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद मोठी आहे, त्यामुळे सगळ्यांना न्याय मिळावा यासाठीच आम्ही स्वबळावरती लढण्याचा निर्णय घेतलाय अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते असलम शेख यांनी दिली। तसंच मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचाच महापौर बसेल असाही असलम शेख यांनी दावा केला। खान नको ना फलाना नको, त्यांना लाज नाही वाटत का देशामध्ये राहून प्रगतीच्या संदर्भात गोष्ट करत नाही आणि असे काही यायचं बकबक करायचं आणि निघून जायचा आणि जातीने भाग पाडून त्यांच्यावरती मत मागायचा। मुंबई शहर शिकलेलं आहे, याचे सुशिक्षित लोक आहेत, पैसेवाले लोक आहेत, त्यांना तुम्ही काय विजन देणार त्या संदर्भात बोला ना। शिवसेनेचे नेते अंबादास दानवे हे काँग्रेसबाबतच्या वक्तव्यावरती ठाम आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपामध्ये विलंब झाल्याचा अंबादास दानवे यांचा पुनरुच्चार। उद्धव ठाकरे यांचं नाव वेळेत जाहीर केलं असतं तर 4 जागा जास्त आल्या असत्या असं वक्तव्य दानवेंनी केलंय। काँग्रेसचं असंच आहे, काँग्रेस जागा वाटपात याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते। प्रत्यक्षात ज्यावेळेस विजयाचं वेळ येते त्यावेळेस काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं। ही काँग्रेसची मानसिकता आहे। आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत असतं। मी मांडलेली भूमिका ही जागा वाटपातील दिरंगाई किंवा वेळ, दुसरी गोष्ट नेतृत्वाची घोषणा, जसं महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विषयी जनतेच्या मनात
एक आदर, कोविडच्या काळात त्यांनी केलेलं कार्य, ज्या पद्धतीनं त्यांनी खुर्चीवर लाथ मारली ते, आणि त्याच्यामुळे त्यांची असलेली प्रतिमा, यामुळं त्यांचं नेतृत्व जर पुढे असते तर मला वाटतं 4 जागा जास्त वाढल्या असत्या सगळ्याच पक्षाच्या. स्थानिक पातळीवरती कुणाशीही युती करण्यासाठी शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना मोकळं रान दिलंय. स्थानिक पातळीवरती युत्या आघाड्यांचा निर्णय घेण्याची मोकळीक शरद पवार यांनी तिथल्या स्थानिक नेत्यांना सोपवली आहे. युती आणि आघाड्या करण्यासाठी कोणतीही अट नाही असं देखील शरद पवारांनी स्पष्ट केलं. या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण कधी जात नाही. याच्या आधीच्या निवडणुकीत आम्ही पार्टी म्हणून या निवडणुका लढवल्या होत्या आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार याच्या वतीने आम्ही निकाल घेतला की त्या तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात पक्षाचे जे सरकारी आहेत स्थानिक स्थितीवरून त्यांनी निर्णय घ्यावा, हा अधिकार त्यांना. नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे 2 दिवस शिल्लक आहेत. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईनच्या सोबतच ऑफलाईन पद्धतीनं सुद्धा उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्याचप्रमाणे सुट्टीच्या दिवशी आज शनिवारी आणि उद्या रविवारी देखील अर्ज स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगानं दिलेले आहेत. राज्यामधील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता राज्य निवडणूक आयोगानं ऑनलाईन पद्धतीनं उमेदवारी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. धुळ्यामधल्या सिंदखेडा नगरपंचायतीसाठी नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या रजनी अनिल वानखेडे यांच्यासह 17 नगरसेवकांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय. पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार राघवेंद्र पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळेला सिंदखेडा नगरपंचायतीमध्ये भाजपनं विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला. लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांच्या वेळेला सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदारांची सोय होऊन मतदान वाढावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मुंबई शहरामध्ये 553 तर उपनगरांमध्ये 100 सोसायट्यांमध्ये मतदानाची केंद्र होती. मात्र सोसायट्यांमधील पदाधिकारी मतदारांवरती प्रभाव पाडण्याची भीती असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगानं एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय. यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सोसायट्यांमध्ये मतदानाची केंद्र नसणार आहेत अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. ठाकरेंच्या शिवसेनेने लावलेल्या बॅनरला भाजपनं मुंबईमध्ये आता उत्तर दिलंय. परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक असा मजकूर या बॅनरवरती लिहिण्यात आलाय. या बॅनरमधून भाजपकडून ठाकरे बंधूंवरती अप्रत्यक्षरित्या टीका देखील करण्यात आली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावरती ही बॅनरबाजी करण्यात आली. दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये लागलेल्या या बॅनरची सध्या जोरदार चर्चा होती आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत. प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक लढवणार असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते आहे. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे अर्ज देखील सादर करण्यात आला. प्रभाग क्रमांक 23 मध्ये मोठी लढत होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी कागल तालुक्यामध्ये नवीन राजकीय समीकरणं तयार होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक आणि मुश्रीफांचे कट्टर विरोधक असणारे समरजित घाटगे हे एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कागल आणि मुरगुड नगर परिषद निवडणूक हे मंडलिक आणि घाटगे गट हे एकत्र लढवणार असल्याची देखील माहिती आहे. 2च दिवसामध्ये मंडलिक आणि घाटगे यांच्या एकत्रित आघाडीवरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विटा नगर परिषदेची निवडणूक भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना या महायुतीमध्ये चुरशीची होणार आहे. विटा नगर परिषद निवडणुकीमध्ये यंदा सत्ताधारी गट भाजपच्या कमळ या चिन्हावरती तर शिंदेंची शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणुकांच्या मैदानावरती उतरते आहे. अर्ज भरण्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस अशी मुदत असली तरी दोन्ही गटाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अद्याप तरी ठरलेला नाहीये. दरम्यान या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना या दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे. नेत्यांसाठी ती देखील डोकेदुखी ठरते आहे. विटा नगर परिषद निवडणुकीमध्ये यावेळेला 26 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होती आहे. नगरसेवकांनी अर्ज भरायला सुरुवात केली आहे.
नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू झाली। मोहोळ नगर परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची केंद्रावरती गर्दी होती आहे। मोहोळ नगर परिषदेच्या 20 सदस्य आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे। आरोप प्रत्यारोपांमुळे मोहोळ नगर परिषदेची निवडणूक यंदा गाजताना दिसतेय। तुळजापूर नगर परिषदेचे अध्यक्षपद हे बिनविरोध करण्यासाठी भाजपच्या हालचाली सध्या सुरू झाल्यात। तुळजापूरमध्ये महंत इच्छागिरी महाराज यांचं नाव अध्यक्षपदासाठी सध्या चर्चेत आलंय। इच्छागिरी महाराजांच्या नावाला महाविकास आघाडीने अटी शर्तींवरती पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली। इच्छागिरी महाराजांकडून देखील प्राथमिक बैठक झाली असल्याचा दुजोरा देण्यात आला। नगरसेवकांच्या जागेच्या संदर्भात 50-50% फॉर्म्युला राबवावा, ड्रग्सच्या प्रकरणामधल्या आरोपींना उमेदवारी देऊ नये, महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी हा प्रस्ताव दिलेला आहे। बीडमधल्या अंबाजोगाईमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी स्थानिक पातळीवरती एकत्र येऊन आघाडी केली आहे। सलग 7 वेळेला नगर परिषद ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि आता राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले राजकिशोर मोदी हे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतायत। स्थानिक आघाडीच्या संदर्भात राजकिशोर मोदी यांनी पक्षांच्या वरिष्ठांसोबत चर्चा केली आणि या निवडणुकीमध्ये पक्षाचं चिन्ह न वापरता आघाडीच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। बीड जिल्ह्यामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शरद पवार गट राष्ट्रवादी या दोघांची आमची आघाडी झालेली आहे आणि आम्ही दोघंही एकत्रितपणे ही निवडणूक लढवत आहोत। बीड जिल्ह्यामध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत केवळ 36 उमेदवारी अर्ज दाखल झाले। नगराध्यक्ष पदासाठी 5 तर नगरसेवक पदासाठी केवळ 31 अर्ज दाखल झालेत। महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप कोणत्याही उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाहीये। आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत। असं असताना जिल्ह्यामधील प्रमुख पक्षांकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्यामुळे काहीसं चिंतेचं वातावरण आहे। दिवंगत विनायक मेटे यांच्या निधनाच्या नंतर नगरपालिकेची पहिली निवडणूक होतीये। मेटेंची शिवसंग्राम संघटना देखील ही निवडणूक लढवणार आहे। बीड नगर परिषदेसह अंबाजोगाई आणि परळी नगरपालिकेसाठी शिवसंग्राम महायुतीच्या माध्यमातून उमेदवार देणार आहे। समविचारी पक्षाकडे हात पुढे केला असून भाजप आणि राष्ट्रवादी सोबत शिवसंग्रामची युती झाली तर निवडणूक लढवणार अथवा स्वबळावरती लढण्याची तयारी शिवसंग्रामची असल्याचं ज्योती मेटे यांनी स्पष्ट केलं। शिवसंग्राम पूर्ण क्षमतेने ही नगरपालिका निवडणूक लढणार आहे बीडमध्ये आणि विशेष म्हणजे बीडमध्ये नगराध्यक्षपदाच्या चेहऱ्यापासून ते काही प्रभागांमध्ये ठळक प्रभागांमध्ये आमच्याकडे अतिशय उल्लेखनीय उमेदवार आहेत आणि त्या उमेदवारांच्या रूपाने आम्हाला काही समर्थ नगरसेवक बीड नगर परिषदेमध्ये जाताना पाहायचं आहे। नगराध्यक्षपदासाठी जर युतीमधनं कुठला एखादा चांगला चेहरा समोर येत असेल तर प्रसंगी 2 पावलं मागे येऊन जास्तीत जास्त संख्येने नगरसेवक या सभागृहामध्ये पाठवण्याचा प्रयत्न राहील आणि आम्ही साधारण 11 प्रभागांमध्ये अतिशय ताकदीने लढणार आहोत। धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते। धाराशिव, कळंब, मुरुम या नगर परिषदेमध्ये अध्यक्षपदाचा उमेदवार ठाकरे सेनेचा असल्याची माहिती आहे। तर तुळजापूर आणि नळदुर्ग नगर परिषद काँग्रेसला सोडण्यात येत आहे। तर भूम परांडा नगर परिषदेसाठी स्थानिक विकास आघाडीकडे तिथला निर्णय सोपवण्यात आला आहे। धाराशिवचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण गायकवाड निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतायत। नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमरगा नगर परिषदेसाठी अध्यक्षपदासाठी ते मैदानावरती उतरतायत। शिवसेनेकडून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। धाराशिव भूम परांड्यामध्ये महायुती म्हणूनच लढणार, कोणताही वाद नाही, शिंदेच्या शिवसेनेचे निरीक्षक राजन साळवी यांना विश्वास आहे। 2 दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल, राजन साळवींची माहिती। सध्या भूम परांड्यामध्ये शिवसेनेचे तानाजी सावंत विरुद्ध सर्वपक्षीय असं चित्र आहे। धाराशिव असेल, भूमपरंडा असेल, या ठिकाणी महायुती ही आहेच। काही दिवसांमध्ये त्यासंबंधीची अंतिम चर्चा होऊन निवडणुकीच्या अंतिम दिवशी, उमेदवार अर्ज घ्यायच्या दिवशी मग चित्र सर्व व्यवस्थित दिसेल आणि 2 तारखेला मतदान आणि 3 तारखेला हा निकाल हा महायुतीच्या बाजून असेल। नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये युती होणार की नाही या संदर्भात संभ्रम कायम आहे। एकीकडे युतीसाठी आपण एक पाऊल मागे घेणार असल्याचं सांगणारे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी 5 नगराध्यक्ष पदाच्या नावांची शुक्रवारी घोषणा केली।
देगलूरमध्ये विजयमाला टेकाळे, उमरीमध्ये शकुंतलाबाई मुदिराज, हिमायतनगरमध्ये मोहम्मद जावेद, धर्माबादमध्ये माजी नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांच्या पत्नी वैशालीताई कुलकर्णी आणि मुदखेडसाठी गिरिजाबाई पचलिंग यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीनं या 5 नावांची घोषणा केल्यामुळे युती होणार की नाही असा सवाल आहे. पण भाजपनं प्रस्ताव दिला तर विचार करू असं देखील चिखलीकरांनी म्हटलंय. युती झाली नाही तर उर्वरित सर्व जागाचे उमेदवार आम्ही लवकरच जाहीर करू. आज आम्ही देगलूरमध्ये सौ विजयमाला टेकाळे, उमरीमध्ये शकुंतलाबाई मुदिराज, हिमायतनगरमध्ये मोहम्मद जावेद अब्दुल गनी, धर्माबादमध्ये माजी नगराध्यक्ष विनायकरावजी कुलकर्णी यांच्या पत्नी वैशालीताई कुलकर्णी आणि मुदखेडमध्ये गिरिजाबाई पचलिंग असे 5 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर केले. हिंगोलीतल्या कळमनुरी नगरपालिकेसाठी शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल झालाय. संतोष बांगर यांच्या वतीनं कळमनुरी नगराध्यक्ष पदासाठी आश्लेषा चौधरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती आणि यानंतर संतोष बांगर यांच्या वतीनं कळमनुरी शहरामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नगर परिषद, नगरपंचायती यामध्ये फार कमी काळ राहिल्यामुळे निवडणुका स्वबळावरती लढवाव्या लागतील असं सूचक विधान दीपक केसरकर यांनी केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युतीचं घोंगडं अद्यापही चर्चांमध्येच अडकून पडलंय. सिंधुदुर्गामध्ये सन्मानजनक फॉर्म्युला मिळाला तरच युती होईल अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे. शेवटी असं आहे की हा निर्णय वरिष्ठ स्तरावरून होणार आहे. वरिष्ठ स्तरावरून एकदा निरोप आल्यानंतर या संदर्भातली बोलणी होतील आणि त्याला आता फार थोडा कालावधी शिल्लक आहे. तेवढंच झालं तर होईल, नाहीतर मग स्वबळावर प्रत्येकाला निवडणूक लढवायला लागेल. कणकवली नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेला मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. कणकवली नगरपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्याकडे हा अर्ज सादर करण्यात आलाय. भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळींचा, पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला. काही अर्ज, जवळजवळ 9 अर्ज माझ्या नंतर 9 उमेदवारी अर्ज नगरसेवकांचे देखील दाखल झाले. भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे ती येणाऱ्या 3 तारीखला तुम्हा सर्वांना दिसेल. मंत्री भरत गोगावले यांनी महाड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीफळ वाढवून केलाय. शुक्रवारी रात्री महाड शहरामधील दस्तुरी नाका इथे एका पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये गोगावले यांनी राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या युतीच्या विरुद्ध निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे. मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्या राजकीय वादामुळे महाड नगरपालिकेची निवडणूक ही यंदा चुरशीची होणार आहे. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महायुती आहे पण महाडमध्ये नाही, याबद्दल खंत व्यक्त करत मंत्री भरत गोगावले यांनी महाड नगरपालिका निवडणुकीमध्ये विजयाचा विश्वास व्यक्त केला. कोणावर टीका करणार नाही असं सांगत असताना गोगावले यांनी वस्तुस्थिती सांगून कामाचा मोबदला मागणार असल्याचं देखील म्हटलंय. कित्येक वर्ष महाड नगरपालिका विरोधकांच्या ताब्यात होती. एक वेळ संधी द्या, या संधीचं सोनं आमचे नगराध्यक्ष, नगरसेवक करून दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास देखील गोगावले यांनी व्यक्त केला. काल महाडमध्ये त्यांनी उमेदवारांची चाचपणी केली आणि याच वेळेला ते बोलत होते. आम्ही महायुतीमध्ये आहोत, केंद्रामध्ये आहोत, राज्यामध्ये आहोत, परंतु महाडमध्ये नाही. त्याला काही अपवाद असू शकतो, हरकत नाही आहे. दूध का दूध, पाणी का पाणी हा 2 तारखेला लोक करतील आणि 3 तारखेला आपण पाहूया. कित्येक वर्ष ही नगरपालिका विरोधकांच्या ताब्यात होती, आपण सगळ्यांनी पाहिलं. परंतु एक वेळ फक्त ही संधी द्या आणि ह्या संधीचं सोनं हे आमची सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक तुम्हाला करून दाखवल्याशिवाय राहणार नाही हा माझा पूर्ण विश्वास आहे. रत्नागिरी नगर परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. शिवसेनेचे 9 तर भाजपचे 6 उमेदवार यांचे अर्ज दाखल करण्यात आले. यावेळेला रत्नागिरी नगर परिषदेमध्ये महायुतीची सत्ता येईल, नगराध्यक्ष देखील महायुतीचाच असेल असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केलाय.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना कमी आरक्षण दिल्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दावा केलाय. तर निवडणूक आयोगानं फेरविचार करावा, अन्यथा कोर्टामध्ये दाद मागू असा इशारा देखील तायवाडे यांनी दिला आहे. ओबीसीच्या बाबतीत गणना करताना, कॅल्क्युलेशन करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता राखून ठेवावयाच्या जागांच्या संख्येची गणना करताना अपूर्णांक आल्यास तो दुर्लक्षित करण्यात यावा. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा नागपूर महानगरपालिकेचं आपण उदाहरण घेतलं तर 151 जागा आहे, त्याच्या 27% जर आपण काढलं तर ते 40.77 येते. कोणताही आंधळा माणूस म्हणेल की तो 41 असायला पाहिजे, परंतु 40 जागा दिल्या कारण अपूर्णांक आल्यास तो दुर्लक्षित करण्यात याव्या याचं पालन स्थानिक लोकांनी केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.